Wash away the ordinary. Every day your skin faces dust, pollution, and impurities. Why settle for an ordinary soap when you can experience the luxury with every wash? Introducing Calvin Klein Luxury Scrub Soap. Experience the refreshing collection of premium fragrance peach, lime, lemon, raspberry, cucumber, blueberry, orange, almond, apricot. Choose the scent that matches your mood and transform your shower into a refreshing escape. As the dead skin cells and impurities build, your skin can lose its natural glow. Calvin Klein Luxury Scrub Soap helps cleanse away dirt, refresh the skin's surface, and leave your skin feeling smoother, cleaner, and revitalized. Rich leather, deep refreshness, everyday luxury. Its energizing fragrance and cleansing formula help leave your skin feeling clean, soft, and refreshed after every shower. Feel the difference from the every first wash. Fresh scent, clean skin, pure confidence. Whether you are starting busy morning or refreshing after a long day, Calvin Klein Luxury Scrub Soap delivers the clean luxury feeling your skin deserves. Because confidence begins with how you feel. Wash away the ordinary. Refresh, cleansing, indulge. Calvin Klein Luxury Soap. Shop now and upgrade your daily routine. The slate of humanity, a race to refresh earth. जगाची लोकसंख्या आज अब्जोंमध्ये आहे. कल्पना करा, या पृथ्वीवर प्रत्येक व्यक्तीकडे स्वतःचे विचार आहेत, स्वतःचा अनुभव आहे, स्वतःचा वेळ आहे. जर या अब्जावधी लोकांपैकी प्रत्येकाने फक्त एक नवीन कल्पना मांडली तर किती शक्यता निर्माण होतील. इन्फायनाईट पॉसिबिलिटीज. कदाचित त्यामध्ये अशा कल्पनाही असतील ज्या ग्लोबल वॉर्मिंगसारख्या संकटांवर मात करू शकतील. पण एक प्रश्न आहे, अमर्याद शक्यता असणे पुरेसे आहे का, की त्या योग्य दिशेने नेणे अधिक महत्त्वाचे आहे. रँडम दिशांना धावण्यापेक्षा एक सामूहिक दिशा निवडणे जास्त परिणामकारक ठरू शकते. अशी दिशा जिथे मानवजातीचा फोकस एकाच उद्दिष्टावर असेल, पृथ्वीला पुन्हा ताजेतवाने करणे, हेच आहे स्लेट ऑफ ह्युमॅनिटीचे ध्येय. आज निसर्गाकडे पाहिले तर आपल्याला एक वेगळे चित्र दिसते. प्लॅस्टिकचा कचरा, प्रदूषित नद्या, तापमानातील विक्रमी वाढ, वाढणारे दुष्काळ, अचानक येणारे पूर आणि नष्ट होत चाललेली जैवविविधता. या परिणामांचा फटका फक्त माणसालाच बसत नाही. प्राणी, पक्षी, झाडे, संपूर्ण परिसंस्था याचा त्रास सहन करत आहेत. पृथ्वीचे तापमान एका रात्रीत कमी होणार नाही. हे एखादे बटन दाबल्यासारखे काम नाही. यासाठी आवश्यक आहे एक सिस्टमॅटिक ॲप्रोच, स्टेप बाय स्टेप, आयडिया बाय आयडिया, इनोव्हेशन बाय इनोव्हेशन. निसर्ग हा जगातील सर्वात मोठा शिक्षक आहे. उदाहरणार्थ स्पायडर, एक छोटासा कोळी आपल्या शरीरातून एक लिक्विड सोडतो आणि त्यापासून अत्यंत मजबूत जाळे तयार करतो. शतकानुशतके ही क्षमता त्याच्याकडे आहे. मग प्रश्न पडतो, निसर्गातील अशा गुणधर्मांना प्रेरणा घेऊन आपण कोणते नवीन पदार्थ तयार करू शकतो. असे मटेरियल जे प्लॅस्टिकपेक्षा सुरक्षित असतील, असे अल्टरनेटिव्ह जे ग्लाससारखे उपयोगी असतील पण पर्यावरणासाठी कमी घातक असतील. कदाचित भविष्यातील मोठी क्रांती एखाद्या मोठ्या कारखान्यातून नाही तर निसर्गाच्या एखाद्या छोट्याशा निरीक्षणातून सुरू होईल. आपल्याला प्रत्येक गोष्टी कायमस्वरूपी वापरायची नाही, पण कमीत कमी इतके नक्की करता येईल की घातक वस्तूचा वापर कमी करून जास्त टिकाऊ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर वाढवता येईल. जर लाखो लोकांनी अशा बदलांना स्वीकारले तर त्याचा परिणाम प्रचंड मोठा असू शकतो. पण स्लेट ऑफ ह्युमॅनिटी प्रत्येकाला योद्धा बनवण्याचा प्रयत्न करत नाही, कारण प्रत्येकाची आवड वेगळी असते, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. त्याऐवजी आमचा प्रश्न वेगळा आहे. जे लोक आधीपासून या विषयावर गंभीर आहेत, जे संशोधक आहेत, इनोव्हेटर्स आहेत, सायंटिस्ट आहेत, इंजिनियर्स आहेत, नेचर लव्हर्स आहेत, त्यांना आणखी सक्षम कसे बनवता येईल, त्यांच्या कल्पनांना गती कशी देता येईल, त्यांच्या प्रयोगांना अधिक लोकांपर्यंत कसे पोहोचता येईल. कारण कधीकधी जग बदलण्यासाठी संपूर्ण जगाची गरज नसते, फक्त योग्य लोकांची वेळी योग्य साधनं मिळण्याची गरज असते. कल्पना करा, जर मानवजातीचा एक छोटासा भाग देखील पृथ्वीच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी एकत्र आला तर किती वेगाने बदल घडू शकतो, किती नवीन तंत्रज्ञान तयार होऊ शकते, कितक्या नवीन सस्टेनेबल सिस्टीम जन्माला येऊ शकतात. आज आपण एका शर्यतीत आहोत. ही शर्यत कोणाला हरवण्याची नाही, ही शर्यत आहे पृथ्वीला वाचवण्याची. ही शर्यत आहे इनोव्हेशनची, ही शर्यत आहे रिस्पॉन्सिबिलिटीची, आणि ही शर्यत आहे रिफ्रेशिंग अर्थची. स्लेट ऑफ ह्युमॅनिटी ही फक्त एक कल्पना नाही, एक दिशा आहे, एक असा प्रयत्न आहे जिथे मानवजातीची कलेक्टिव्ह इंटेलिजन्स कलेक्टिव्हली
क्रिएटिव्हिटी आणि कलेक्टिव्ह डिटर्मिनेशन एकत्र येऊन पृथ्वीसाठी नवीन भविष्य निर्माण करू शकते. कारण भविष्य तयार होणार नाही, भविष्य निर्माण करावे लागते आणि कदाचित त्या भविष्याची सुरुवात तुमच्या पुढच्या कल्पनेपासून होऊ शकते.